हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत मालवणी स्टाईलमध्ये चिकन ग्रेव्ही। चिकन आधी मी साफ करून घेतलेले आहे। त्यासाठी लागणारे मसाले: गरम मसाला, चिकन मसाला, तिखा लाल, किचन किंग, धना जिरा पावडर आणि आपला स्पेशल मालवणी मसाला आणि थोडंसं दही। आता मी चिकन साफ करून घेतलेलं आहे धुवून। त्याला आता मी थोडंसं दही टाकून मसाले सगळे ॲड करून लावून ठेवणार आहे मी 15-20 मिनटं मॅरिनेशन करायला। थोडा वेळ ते लावून ठेवलं ना तर चिकनला टेस्ट चांगली येते। असं मॅरिनेशन करून मी अर्धा तास तरी ठेवते, 15 मिनटं ठेवलं तरी चालतं। आणि मी वाटण ऑलरेडी काढून घेतलेले आहे। कांदा, खोबरा, काळी मिरी, खसखस आणि लसूणचं वाटण आम्ही रेडी करून ठेवते आधीच। आता हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला लावून। त्यानंतर आता फोडणी द्यायचं आहे ते चिकन। तेल गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये मी। आता त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून मी टाकणार आहे फोडणीसाठी। आता त्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे बारीक चिरून। आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे मी थोडासा। आणि हे चिकन आपलं लावून ठेवलेलं आहे मगाशी। आता त्यामध्ये हे टाकायचं आहे आपल्याला। तेलामध्येच थोडंसं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। थोडासा कांदा परतून झाल्यावरती कांदा लसूण मसाला टाकल्यावरती आपल्याला ते चिकन त्यामध्ये टाकायचं आहे। आता कांदा लसूण मसाला मी ॲड केलेला आहे त्यामध्ये। आता ते चिकन मॅरिनेशन केलेलं मी त्यामध्ये टाकणार आहे आणि 5 मिनटं तरी त्याला परतून घेणार आहे छान असं। आता कांदा लसूण मसाला आपला छान असा परतलेला आहे। त्यामध्ये मी आता हे चिकन मॅरिनेशन केलेलं टाकलेलं आहे मी। 5 मिनटं परतून घेते मी तेलामध्ये। त्यामध्ये हे वाटण करून ठेवलेलं 1 दिवस आधीच मी कांदा खोबऱ्याचं सुक्कं असं फ्राय करून मिक्सरला वाटलेलं आहे। आता ते परतून घेते मी त्यामध्ये। परत आता मी त्यात मसाले थोडेसे ॲड करणार आहे। थोडंसं तिखटसाठी, आम्हाला तिखटच चिकन छान लागतं। थोडं चिकन मसाला, काश्मीरी लाल पावडर, असे थोडे थोडे मसाले मी अंदाजे ॲड करत आहे। 1-1 चमचाभर तरी ॲड करायलाच लागतं अर्धा किलो चिकनसाठी। आता मीठ टाकते मी चवीनुसार आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये, दाखवलेलं नाही आहे, स्किप केलं आहे। आणि थोडेसे काजू होते माझ्याकडे, ते पण मी त्यामध्ये टाकलेले आहे, ते पण मी दाखवलेलं नाही आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता। आता वाफ यायला ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे चिकन। अर्ध्या तासामध्ये बारीक गॅसवर चिकन आपलं छान असं रेडी होतं। आता वरून त्यामध्ये थोड्या वेळाने मी कोथिंबीर ॲड करणार आहे। चिकन असं शिजलेलं आहे छान असं, आपल्याला पाहिजे तसं रस्सा ग्रेव्ही। आता ह्यामध्ये मी बटर ॲड करणार आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकतात, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यामध्ये थोडंसं बटर मी ॲड केलेलं आहे, त्याने एक फ्लेवर येतो आपल्याला बटर चिकनचा, म्हणून डिलिशियसचं बटर होतं माझ्याकडे अवेलेबल, ते मी ॲड केलेलं आहे। तुम्ही कोणतंही बटर यूज करू शकता। आता झाकण मारून ठेवलेलं आहे मी, पाहू शकता तरी पण आलेली आहे छान अशी लाल। आता त्यामध्ये बारीक कोथिंबीर धुवून स्वच्छ टाकलेली आहे मी। कोथिंबीरनी पण छान अशी टेस्ट येते। आता 5 मिनटात आपलं चिकन रेडी झालेलं आहे। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। छान असं आपलं चिकन रेडी आहे।